नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज व्हॉट्सॲपवर आलेला एक छान मेसेज. सदाफुली. काय म्हणतायत लेखक बघूया. मी वाचून दाखवते. सदाफुली. किती दुर्लक्षित असलेली ही सदाफुली. पूजेत घेत नाहीत की कधी माळेत पण ओवली जात नाहीत. साधं हातात घेऊन हुंगून घेतलं जात नाही की फुलदाणीत सजवलं जात नाही, तरी तिचं फुलणं थांबत नाही. जास्त निगराणी नाही की खतपाणी नाही की जपावं लागत नाही. निगा राखा, राखू नका, ऊन असू दे, तरी तिचं फुलणं हा गुणधर्म सदाफुली सोडत नाही. फुलत राहते, सदाफुली डोलत राहते. तिची तीच कधी सुकून गेली असंही होत नाही. ऋतू बदलतात, वेळ बदलते, पण ही आनंदी ती आनंदीच. सदाफुली. नाव बघा ना, सदा बहरणारी. किती सार्थक करते ही स्वतःचं नाव. आणि नकळत संदेश देऊन जाते. परिस्थिती कशीही असली तरी आपण आपलं फुलणं किंवा जगणं हे सोडायचं नाही. कधी कधी वाटतं काही माणसं पण सदा बहरून आनंदित करून जाणारी, पण त्यांनाही दुर्लक्षित केलं जात असेल का? ग्रुपमधील मैत्रिणींनो, ठरवूनच टाका. जगायचं असेल तर या सदाफुलीसारखं जगायचं. कुणी अवेरू दे की दुर्लक्ष करू दे, पण आपण आपला गुणधर्म सोडायचा नाही. मंडळी, काही जणांना किती छान भावना व्यक्त करता येतात. सदाफुलीचं फूल तर आपणही बघतो, परंतु त्याच्यावर इतकं छान लिहावं असं कुणाला तरी सुचलंय. त्यांचं नाव नाहीये ह्या मेसेजच्या खालती, पण सदाफुलीसारखं सतत फुलत राहणं जमेल का आपल्याला? जमवलं पाहिजे. कधीतरी होतं की कुणाचा तरी राग येतो, कोणीतरी आपल्याला बोलतं, पण त्याला सुद्धा स्वीकारून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. छान टवटवीत राहता यायला पाहिजे. निसर्ग आपल्याला सारखा काहीतरी शिकवत असतो बघा. फुलं बघितली की त्यांचा हा जो सुगंधितपणा आहे, त्यांचा जो टवटवीतपणा आहे, त्यांचा जो प्रसन्नपणा आहे, ते घेण्यासारखं आहे आणि ते शिकण्यासारखं आहे. चला तर मग एवढ्या छान चांगल्या विचाराबरोबर आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया. सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.